ब्लास्टमुळे दहशतवादी अटॅकचा पॅटर्न चेंज झालाय. पाकिस्तान हीच व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूलची पैदाइश. हुशार लोकांचं ब्रेन वॉश करणं कसं काय सोपं आहे? उमर नबीला सांगितलं जा कार घे आणि ब्लास्ट कर, इतकं सोपं नाहीये ना ते. शरीयत या शहादत म्हणजे हे मौलवी ह्या सगळ्या डॉक्टर लोकांना ब्रेन वॉश करत होते. जो धर्मगुरू आहे तोच राजकीय नेता असला पाहिजे अशी परंपरा पण आहे. ते टेरर फंडिंग भारताच्या आतमध्ये कसं आणलं जातं? आदिल माजिद राठेरला आधीची त्याची पगार 3 लाख रुपये होती. दहशतवाद्यांची काही कोड लँग्वेजेस असतील. कश्मीरी सेब लाए है, ये खा खा के बड़े बड़े आतंकवादी पले है आणि असं म्हणून तो ग्रेनेड काढतो. एक मोठा केमिकल अटॅक होणार होता. मी पकडलाच जाणार आहे तर त्याच्या आधी काहीतरी एक बडा धमाका करू. म्हणजे जर दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती हा अटॅक झाला असता तर, किंवा त्या RSSच्या मुख्यालयाला उडवलं असतं तर, हे जेवढं वाटतंय तेवढं साधं सरळ आणि सोपं नाही. अलीकडेच 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीमधल्या लाल किल्ल्याजवळच्या मेट्रो स्टेशनवरती एका कारचा ब्लास्ट झाला. त्यानंतर जे काही तपास सुरू झाला, चौकशी सुरू झाली, खुलासे समोर आले. फरीदाबादमधल्या एका विद्यापीठातल्या 5, 6, 7 बऱ्याच डॉक्टरांना ताब्यातही घेण्यात आले आणि त्यांचा तपास सुरू आहे. या सगळ्यांमधनं एक गोष्ट चर्चेत आली की जे भारतावरती आत्तापर्यंत दहशतवादी कारवाया झाल्या, अटॅक झाले, त्यामध्ये हा हल्ला खूप वेगळा होता. दहशतवादी हल्ल्याचा पॅटर्न चेंज झाला ही चर्चा खूप आहे. हा पॅटर्न चेंज झाला म्हणजे नक्की काय झालं? आणि यामध्ये जे चर्चेत आलेलं आहे की व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल, हे मॉड्यूल काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी काय घडतायत, दिल्लीमध्ये जो ब्लास्ट झालाय तो एवढा टेन्शन देणारा का ठरतोय, अनेकांचे जीव गेलेत, पण हा हल्ला भारतासाठी एक खूप मोठा धोका आणि पुढचं संकट मानलं जाते. पण या सगळ्या गोष्टींवरती बोलण्यासाठी मी अजिबातच बरोबर योग्य व्यक्ती नाहीये. आपल्याकडे अशी अतिशय योग्य व्यक्ती आलेली आहे, ते म्हणजे केदार नाईक सर. सर, तुमचं आमच्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे आणि सरांची ओळख करून देते. केदार नाईक सर हे गोखले इन्स्टिट्यूटमध्ये असिस्टंट प्रोफेसर कम OSD म्हणून कार्यरत आहेत. तसंच महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी MIA ही जी संस्था आहे तिथं ATS IB मधल्या अधिकाऱ्यांना ते ट्रेनिंग देत असतात. म्हणजे 26/11चा जो मुंबईवरचा अटॅक झाला त्यानंतर या संस्थेची स्थापना झाली, बरोबर आहे? आणि आता ही जी संस्था आहे ती महाराष्ट्र पोलिसांच्या राज्य गुप्तचर विभागांतर्गत कार्यरत असलेली संस्था आणि तिथं सर अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देण्याचं काम करतात. सर, तुम्ही जे दिल्लीमध्ये ब्लास्ट झालाय कारचा, त्या ब्लास्टकडे तुम्ही कसं पाहताय? म्हणजे त्यानंतरच्या अशा बातम्या येत आहेत की जे आपण अमोनियम नायट्रेट फरीदाबादमध्ये ताब्यात घेतलं, काही डॉक्टरांना ताब्यात घेण्यात आलं आणि त्यानंतर घाईघाईने हा अटॅक झाला, कारचा ब्लास्ट झाला. तो तसा त्यांचा प्लॅन नव्हता, प्लॅन खूप वेगळा होता असं म्हटलं जातंय. आणि 32 गाड्यांद्वारे हा अटॅक होणार होता, ब्लास्ट होणार होता एकाच वेळी. म्हणजे कुठेतरी साखळी बॉम्बस्फोट सारखं हे प्रकरण होणार होतं, पण ते टळलं. कुठेतरी हे आपल्या इंटेलिजन्सची अचीवमेंट आपण म्हणू शकतो. पण हे पॅटर्न चेंज झाला असं म्हणतायत आणि असंही म्हणतायत की दिल्लीचा जो ब्लास्ट झाला त्याची सुरुवात खूप आधी झाली. खूप आधी म्हणजे कधीपासून झाली? ओके, म्हणजे आता खोलात जायचं म्हटलं तर खूपच खोलात जावं लागेल. पण असं म्हणता येईल की ऑपरेशन सिंदूर नंतर आपल्या सैन्याने काश्मीरमधल्या दहशतवादाचा त्याचा फास अजून आवडत आणत होता. त्यामध्ये मग ऑपरेशन महादेव असेल, ऑपरेशन केलर असेल, ऑपरेशन गद्दार असेल, तर अशा पद्धतीने किंवा बऱ्याच ठिकाणी एन्काउंटर्स होते. त्यातनं हळूहळू त्यांनी जैश, द रेझिस्टन्स फ्रंट, लष्कर-ए-तैयबा, हिजबुल यांना जवळपास निष्फळ करत ते आले होते. तर त्यामुळे जैशनी की काश्मीरी नागरिकांचं भारतीय सैन्याला मदत मिळू नये यासाठी एक काहीतरी दहशत माजावी म्हणून श्रीनगरच्या नौगाम म्हणून एरियामध्ये, त्या एरियामध्ये मी राहिलो पण होतो, मला तो एरिया चांगलाच माहिती आहे. तो श्रीनगरचा एक सबर्ब असल्यासारखा आहे, आउटस्कर्ट्सवर रिच सबर्ब आहे. तर तिथे त्यांनी अशी पोस्टर्स लावली होती की तुम्ही भारतीय सैन्याला कुठलीही मदत करता कामा नये, भारतीय अधिकारी जर आले तर तुमच्या दुकानात त्यांना बसूही देता कामा नये. तर या सर्व गोष्टींची ती एक रिॲक्शन होती, ती पोस्टर्स. 18 किंवा 19 ऑक्टोबरला, याच्यामध्ये मी 2 वेगळ्या तारखा का सांगतो, OSN जे आहे ओपन सोर्स इंटेलिजन्समध्ये, त्याच्यामध्ये थोडे वेगवेगळे रिपोर्ट्स आहेत म्हणून 19 ऑक्टोबर आपण ते जाऊ शकतो. तर 19 ऑक्टोबरला तिथल्या एका पोलीस अधिकाऱ्याने ती पोस्टर्स बघितली. त्या पोस्टर्सच्या तो खोलात गेला. नौगाममध्ये त्याला 2-3 सापडले. त्यांचा मागोवा काढत नौगाममध्येच एक मुफ्ती असणारा, पण मूळचा शोपियाचा असणारा मुफ्ती इरफान अहमद वागे याची त्याला लिंक मिळाली. त्याच्यामधून त्याला अजून नावं मिळाली.
निसारदार म्हणून, मक्तूबदार म्हणून, त्यानंतर यासिरुल अशरफ, आणि हे करता 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 हे वाउंड अप करता करता जसं त्याला इंटेलिजन्स एजन्सीज इंटरोगेशन मधनं प्रेशर ठेवत होती, आणि मग त्यातनं पुढे मिळतो मुझम्मिल गनी. मग मुझम्मिल गनी हा अतिशय अकम्प्लिश्ड असा तो डॉक्टर होता. जम्मूमध्ये एका बात्रा मेडिकल स्कूलमध्ये त्याचं हे झालं होतं. अल-फलाहमध्ये तो DNB करत होता. मग त्याची ती लिंक सापडल्यावर तिथनं पुढे मिळाला आदिल माजिद राठेर. आदिल माजिद राठेर हा डॉक्टरांमध्येही रेअर आहे. म्हणजे तो म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल स्कूलला शिकला श्रीनगरला, त्यानंतर तो तिथेच त्यांनी MD मेडिसिन केलं, आणि त्यानंतर तो GMC अनंतनागला ऍक्टिव्ह होता. आणि मग हे करता 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 मग हे जसं नेटवर्क वाढत गेलं, त्यामध्ये मग नंतर डॉक्टर शाहीन शाहिद यांचंही नाव पुढे आलं. मौलाना इश्तियाक, त्या फतेहपूर धौज नावाचं जे गाव आहे त्या फरीदाबादच्या आसपास, तिथे ही जी युनिव्हर्सिटी आहे तिथे त्याच्यावर रेट टाकून अजून त्याच्यामधनं माल उचलण्यात आला. आणि मग मला असं वाटतंय की इथनं पुढे उमरन नबी भट याला क्लॅरिटी होती की मला उचलणार आहे, मला या सगळ्या लोकांना ताब्यात घेतल्यानंतर त्याला 100% खात्री होती की मला हे करणार आहे. ऍक्च्युली असं बघता तर आता आपल्याकडे इंटेलिजन्सी आहे की शेवटचे गेले 2-3 महिने उमरन नबी भट आणि मुझम्मिल गनी यांच्यात फार काही चांगलं आणि फार काही स्वारस्य नव्हतं. त्यांच्यात पैशाच्या याच्यावरून भांडणं झाली होती. तर या दोन्ही याच्यामधनं की आता मी पकडलाच जाणार आहे, तर त्याच्या आधी काहीतरी एक बडा धमाका करू, आणि मग अशा प्रेशरने तर त्याने तो पूर्ण घाट तो आखला. आणि त्याच्यामध्येही त्याची द्विधा मनस्थिती दिसते. रात्री 2 वाजता त्याची गाडी फरीदाबादनं निघाली, ती दिल्लीला पहाटे आली. दिल्लीमध्ये तो वेगवेगळ्या हॉस्पिटल्स आणि इकडे वगैरे वगैरे थांबला. फैज इलाही नावाच्या एका मशिदीत तो गेला होता. त्याचे आपल्याकडे CCTV फुटेजेस आहे, त्याच्या त्या वागण्यातनं, त्याच्या त्या बॉडी लँग्वेज मधनच त्याची ती द्विधा मनस्थिती आणि ह्या सर्व त्या गोष्टी दिसतात. आणि मग तिथे माझ्या मते ते 3:19 ते 6:48 असा वेळ त्यांनी त्या जवळच्याच पार्किंगमध्ये गाडी पार्क केली. 6:48ला त्यांनी गाडी बाहेर काढली आणि 6:52ला तो स्फोट झाला. आणि त्याविषयी एक प्रॉब्लेम काय होता की त्यात अमोनियम नायट्रेट पण आहे, पण त्यासोबत पोटॅशियम क्लोराईडचंही, ते आता फॉरेन्सिक लॅबोरेटरी हे बघतायत, अमोनियम नायट्रेट आणि पोटॅशियम क्लोराईड जर एकत्र असतील तर तो बॉम्ब स्टेबल नसतो. ओके, स्टेबल नसतो म्हणजे काय? तो कधीही फुटू शकतो, तो कंट्रोलमध्ये नसतो. म्हणजे त्याचा प्लॅनच नव्हता की त्या सिग्नलला ब्लास्ट करायचं. वी डू नॉट नो दिस फॉर शुअर. प्रेडिक्शन सुरू आहेत, पण तरी असं नाही म्हणतायत. पण एक गोष्ट मात्र शुअर आहे की तो बॉम्ब प्रीमॅच्युअर होता. तो बॉम्ब म्हणजे त्या एक्सप्लोजिव्स, त्याच्यामध्ये जेवढे एक्सप्लोजिव्सची मात्रा होती आणि त्याने जेवढा इम्पॅक्ट व्हायला पाहिजे होता त्याच्या मात्र तो जवळपासही कुठेही इम्पॅक्ट तो झालेला नाही. आणि हे सक्सेस इंटेलिजन्सचा आहेच, नक्कीच आहे. दिल्ली ब्लास्टमुळे दहशतवादी अटॅकचा पॅटर्न चेंज झाला. हे पॅटर्न चेंज काय नेमका झाला? आय कोट JNK पोलीस ओव्हर हिअर. म्हणजे JNK पोलिसनी खूप सुंदर, म्हणजे खूप छान असं इन डिटेल ते स्टेटमेंट दिलं. त्यांचं असं म्हणणं की वी हॅव एक्सपोज्ड a interstate and transnational terror model. Okay. Here we have radicalized professionals and students acting at the behest of their foreign handlers, operating from Pakistan and other countries. ओके. आणि ते त्यांच्या नवीन म्हणजे सोशल आणि चॅरिटी याच्या मार्फत सोशल मीडियाचा वापर करून त्याच्यामधनं त्यांच्या फायनान्शियल मोबिलायझेशन टॅक्टिक्सही वेगळ्या. मग याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी डिकोड करण्यासारख्या आहेत की इंटरस्टेट आणि ट्रान्सनॅशनल हे टेरर नेटवर्क आहे. दे आर नॉट बाउंड बाय पर्टिक्युलर स्टेट. आधी असं होतं की काश्मीरचे काश्मीर पुरतं किंवा असा तो एक त्याच्यामध्ये आहे. इंडियन मुजाहिदीनचा जर पॅटर्न बघितला किंवा भटकळ फॅक्शनचा तर तो महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉर्डर, कर्नाटक सीमा यापर्यंत तो सीमित होता. असे काही ते पॅटर्न होते. तर त्याला ते एक ट्रान्सेंड करता असं ते म्हणतात. दुसरी एक त्याच्यामुळे म्हणणं की जसं तुम्ही सांगितलं की सर्व डॉक्टर्स आहेत आणि म्हणजे उच्च शिक्षित आहेत, ते उच्च शिक्षित आहेत, चांगल्या पदावरती काम करायचे, चांगल्या पगारावरती काम करणार. चांगल्या पगारावर म्हणजे आदिल माजिद राठेरला तो म्हणजे तो आता ज्या फेमस सुपर स्पेशालिटीला होता त्याच्या आधीची त्याची पगार 3 लाख रुपये होती महिन्याला. आणि त्याच्यापेक्षा जास्त पॅकेज ते फेमस सुपर स्पेशालिटीने दिलं म्हणून तो तिथे गेला. आणि तो मात्र स्वतः 40-50 हजार रुपये महिन्याला खर्च करायचा आणि उरलेला पैसा पूर्ण स्वतःचा पैसा तो संस्थेसाठी आणि संघटनेसाठी वापरायचा. या लेवलचं ब्रेन वॉशिंग होतं. आणि असं नाहीये की ते फक्त ते इंडिव्हिज्युअल याच्याने शिकले. त्या मुझम्मिल गणेची बहीण पण डॉक्टर आहे. अच्छा. ती बांगलादेशला जाऊन डॉक्टर झाली. म्हणजे ते अशा घरात येतात की जिथे शिक्षणाचं इतकं महत्व. बरोबर आहे. पण तरी मला यात नाविन्य का वाटत नाही. म्हणजे हाच प्रश्न उमर अब्दुल्लांना विचारण्यात आला. ते म्हणले यात नवीन काय. आणि आय अग्री विथ हिम. कारण की इस्लामिक टेररिझम आणि पॉलिटिकल इस्लाम
हे हातात हात घालून वाढलेले आहेत. आणि जर तुम्ही पॉलिटिकल इस्लामचे जे प्रणेते आहेत ते सुरुवातीपासून उच्च शिक्षित आहेत. म्हणजे ओसामा बिन लादेन स्वतः सिव्हिल इंजिनियर होता. आयमान अल जवाहिरी जो अल कायदाचा त्याच्यासोबत प्रेसिडेंट होता तो डॉक्टर होता. म्हणजे किंबहुना असं काही डॉक्टर मध्ये म्हणजे कारण म्हणजे बरीच आपण ओसामा बिन लादेनचं बोलू शकतो, बरोबर, आपण अफजल गुरु बघू शकतो, यासिन भटकळ बघू शकतो. ही सगळी जी नावं आहेत ना, म्हणजे 2001 ते आतापर्यंत बघितलं, 2025 पर्यंत बघितलं तर हे मॉड्यूल नवीन नाही वाटत की उच्च शिक्षित लोक आत्ता कुठेतरी आलेत, असं नाही. अगदीच नाही. चांगली पीएचडी स्कॉलर असतील, प्रोफेसर असतील, डॉक्टर असतील, सर्जन असतील, जर्नलिस्ट पण होते याच्यात काही. तर ही सगळी लोक आधीपासून हे दहशतवादाला वळाले होते, हे नवीन नाही. आता जवळची काही उदाहरण येतो. डॉक्टर अदनान अली सरकार, डॉक्टर कोण, नोबेल हॉस्पिटल मधनं ज्याला उचललं, जुबेर हमदर्गेकर, ठीक आहे, अब्दुल कादिर पठाण. ज्या दिवशी हा बॉम्बला झाला त्याच्याच आधी एक डॉक्टर अहमद सय्यद म्हणून, त्याला त्यांनी आडलाज टोल प्लाझा म्हणजे अहमदाबाद मेहसाणा रोडवर आहे, गुजरात एटीएसने त्याला अटक केली. आणि तो रायसिन म्हणजे केमिकल वॉरफेअर मधनं तो पण डॉक्टर आहे, चायनीज डिग्री आहे त्याची, पण हा पॅटर्न जुना आहे. चीनवरनं डॉक्टर होऊन आला. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय की दहशतवाद हा गरिबीने वाढतो, हा डिराईव्ह डिस्कोर्स आहे. हा, मला तो त्या मुद्द्यावरती यायचं होतं की आतापर्यंत समज म्हणजे माझा तरी असा होता की गरीब किंवा मागास असलेल्या समाजातली लोक निवडायची, त्यांचं ब्रेन वॉश करायचं आणि त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये यूज करायचं, हे आतापर्यंत आपण बघत आलो. पण आता ते हुशार लोकांना चूज करतात. हे आत्ता घडलंय का आधीपासूनच घडलंय आपण बोललोय, पण ते एक समज आहे सगळ्यांचा, समज म्हणा गैरसमज म्हणा, की गरीब लोकांनाच दहशतवादामध्ये वापरलं जायचं, पण असं नाहीये काही. असं बिलकुल नाहीये. तर हे एकतर पहिल्यांदा या क्लेमची आयडियोलॉजी बघावी लागते. हे येते डाव्या चळवळीतनं. डाव्या चळवळीतला एक प्रॉब्लेम काय की माणसाचे सर्व प्रश्न हे इकॉनॉमिक बेसिसवर रिड्यूस करणे. तर माणसाला आर्थिक अस्तित्वाच्या पलीकडेही प्रचंड वेगवेगळी अस्तित्व, ती राष्ट्रीय असतात, धार्मिक असतात, सांस्कृतिक असतात, पारंपरिक असतात, हे डाव्या चळवळी नाकारतात. त्यामुळे त्यांना कुठलाही दहशतवादाला तो आर्थिक पर्स्पेक्टिव्ह सोडून दुसरा दिसतच नाही. आणि दुसरी गोष्ट काय की सहसा डाव्या चळवळी ज्यावेळेस युरोप आणि अमेरिकेत ज्यावेळेस त्या जोरात होत्या आणि तिथला ढासळणारा मध्यम वर्ग, कामगार वर्ग, आता मत देणारं कोणी नाही ना, त्यामुळे डाव्या पक्षांना मायनॉरिटी अपीजमेंटकडे जावं लागतं. आणि त्यामुळे मग ते की पॉलिटिकल इस्लाम वाईट नाही, काही लोक हे गरिबीमुळे टेररिझम आहे असं ते सांगायचं हे करतात. आणि त्यामुळे इस्लाममध्ये जी प्रबोधनाची अधुरी राहिलेली चळवळ आहे, जशी की सर्व आधुनिकतेमुळे सर्व धर्मांमध्ये झाली, तर त्यामुळे तो प्रश्न आपल्याला वारंवारित येताना दिसतो. किंबहुना याच्यातलं भारतातलं सर्वात सुंदर उदाहरण म्हणून काय, आपण मुस्लिम लीगला, आपल्या जनसामान्यांची संकल्पना आहे की मुस्लिम लीग हे कट्टरतावादी, माथे फिरू, रॅडिकलाइज्ड गरीब लोकांचे होते. मुस्लिम लीगचे सर्व नेते उच्च विद्या विभूषित, आंग्ल भाषिक, पाश्चात्य शिक्षक, आमिर उमराव जमीनदार वर्गातले होते. तर असं म्हणता येईल की पाकिस्तान हीच व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूलची पैदाइश आहे. ओके. म्हणजे त्यांनी, आणि शेवटी तो टेरर घातलाच ना, डायरेक्ट ऍक्शन डे की जो एक टर्निंग पॉईंट होता तो टेरर होता, पण यांचे म्होरके हे सर्व व्हाईट कॉलर होते. त्यामुळे यात नाविन्य असं मला काही फारसं विशेष वाटत नाही. पण तरी पण सर की बेरोजगार लोकांचं ब्रेन वॉश करणं सोपं होतं, जी याआधी एक असा पॅटर्न दिसून आला की बेरोजगार लोकांना पकडायचं, त्यांचं ब्रेन वॉश करणं सोपं होतं, पण हुशार लोकांचं ब्रेन वॉश करणं कसं काय सोपं आहे? हे माझं उलट म्हणणं आहे की बेरोजगार लोकांना ब्रेन वॉश करणं किंवा बेरोजगार लोकांचं ब्रेन वॉश होणं ही कदाचित त्यांची आर्थिक नड असते. ठीक आहे, बेरोजगार माणसाला पोट सोडून आयडियोलॉजी कळत नाही, बरोबर, त्यामुळे त्याला तुम्ही कंट्रोल करू शकता तुमच्या आर्थिक आणि ह्या रिसोर्सेस मधनं. पण ज्यावेळेस तुम्ही पोट भरलेल्या माणसाला ज्यावेळेस स्वतःच्या कॉजला लावतो, त्यावेळेस तो तुमचा कॉज स्वतःचा कॉज करतो आणि तो इनिशिएटिव्हने ऍक्ट करतो. ओके. त्यामुळे ज्या सर्व संघटना चालतात सहसा म्हणजे नेतृत्व, तुम्ही हे नक्षलवाद्यांच्या बाबतीत खरं आहे की नक्षलवाद्यांचं ग्राउंड केडर हे तिथले जनजाती असतील, आधी शेतकरी असतील, पण त्यांचे लीडर हे चांगल्या विद्यापीठांमध्ये शिकलेले, उच्च विद्या विभूषित, तर हे नरेटिव्हच खूप पॉप्युलिस्ट आहे. ओके. हा, म्हणजे इट इज नॉट बोर्न विथ द फॅक्ट्स. आणि आपण असे शेकडो आणि तुम्हाला मी हजारो नावं देऊ शकतो की ज्यामध्ये ते उच्च शिक्षित आहेत आणि ते एलिट्स, अभिजन वर्गांमधनं त्यांचं नेतृत्व येतं. पण हे जे आहे ह्या दहशतवाद्यांची ब्रेन वॉश करण्याची एक मोडस ऑपरेंडी असणार आहे, ती मोडस ऑपरेंडी कशी वर्कआउट करतात ते? आता मोडस ऑपरेंडी म्हणण्यापेक्षा आता हा खूपच ऐतिहासिक प्रश्न आहे. ओके. ठीक आहे, म्हणजे काही लोक त्याचं इस्लामच्या इतिहासात स्वरूप बघतील, कारण की
सहसा कुठलाही धर्मग्रंथ ज्यावेळेस वाचला जातो तर तो सांकेतिक आणि आध्यात्मिक पद्धतीनं वाचला जातो. ज्यावेळेस मी ज्यावेळेस वाचतो की माऊलींनी भिंत चालवली, मी हे नाही समजून घेत की माऊलींनी भिंत चालवली, मी हे समजून घेतो की त्यात काहीतरी की त्यांची भक्ती आणि सिद्धी इतकी होती की त्यातनं हे शक्य झालं असं त्यांना सांगायचंय. असं प्रत्येक धर्मग्रंथाच्या बाबतीत आहे, असं प्रत्येक धर्माच्या बाबतीत आहे, ते कम्युनिकेट करायचा प्रयत्न करतात. पण इस्लाम त्याच्या संस्थापकांच्याच म्हणजे मोहम्मद पैगंबरांच्याच कालावधीत राजसत्ता झाला. त्यामुळे इस्लाम मधल्या आध्यात्मिक संबंधांना हे त्याच वेळेसपासून लिटररी इनएरंट वर्ल्ड ऑफ गॉड म्हणजे त्याचं सांकेतिक त्याचं आध्यात्मिक या गोष्टी सोडून की हे झालंच आहे, असंच होणार आहे आणि ही प्रोफेसीच आहे अशी मानायची ही जुनी तर आहे. आणि ही खूप काळापासून म्हणजे ती इस्लामच्या उदयापासूनच सुरू आहे. ख्रिश्चनिटीमध्ये तसं आहे, ठीक आहे, म्हणजे की ख्रिश्चनिटीमध्ये असं सांगितलं जातं की जीसस ख्राइस्ट येणार आहे, असं होणार आहे वगैरे वगैरे वगैरे. पण तरी बहुतांश लोक प्रबोधनाची चळवळ असेल किंवा ख्रिश्चनिटीमधलं रिफॉर्मेशन असेल, धर्म किंवा सायंटिफिक रिव्होल्युशन असेल, ह्या ज्या युरोपमधल्या ज्या सामाजिक प्रक्रिया झाल्या त्यामुळे त्यांनी याच्यातनं बाहेर पडून बघायची सुरुवात केली. ओके. आणि दुसरी अजून एक गोष्ट काय की आधुनिक राष्ट्र राज्य ही संकल्पना, नेशन स्टेट ही संकल्पना जी 17व्या शतकामध्ये युरोपमध्ये जन्म घेते आणि ती तुमच्या कुठल्याही लॉयल्टीचा फर्स्ट पॉईंट बनते. पण इस्लाममध्ये जी संकल्पना आहे ती उम्मतची संकल्पना आहे. युअर फर्स्ट लॉयल्टी पॉईंट इज टुवर्ड्स दी फेथफुल मोमीन. आणि तुमचे असं ख्रिश्चनिटीमध्ये ते म्हणतात की किंगडम ऑफ हेवन शॅल बी, म्हणजे की त्यांना देशाचं नाही पण त्यानंतरच्या ऐतिहासिक प्रक्रियांमध्ये ते देश मानायला लागले. इस्लाममध्ये ही प्रक्रिया राष्ट्र राज्याची अजून जोर पकडत नाही. त्यामुळे तालिबानला वाटतं की अफगाणिस्तानमध्ये बॉम्ब लावावेत, त्यांना वाटतं की पाकिस्तानमध्येही बॉम्ब लावावेत, पाकिस्तानवाल्या टेररिस्ट ऑर्गनायझेशन्सलाही पाकिस्तानच्या स्टेटला बॉम्ब लावायचे वाटतात. कारण की राष्ट्र राज्य ही संकल्पना थोतांड आहे आणि इस्लाम आणि उम्मत आणि दारुल इस्लाम हेच खरं सत्य आहे हे त्यांना वाटतं. पण याच्यामध्ये एक थेट प्रश्न किंवा एक प्रॅक्टिकल प्रश्न असे की सोपं करून सांगा की उमर नबीला सांगितलं जा कार घे आणि ब्लास्ट कर, इतकं सोपं नाहीये ना ते. म्हणजे ह्यांना कन्व्हिन्स करण्याची जी काही पॉवर आहे, प्रोसेस आहे, ती कशी वर्कआउट केली जाते? म्हणजे पहिल्यापासून तर काश्मीरमध्ये जपण्यात आलेली एक व्हिक्टिम मेंटॅलिटी की आपल्यावर नेहमी काही ना काहीतरी अत्याचार होत आलाय. तर त्यांनी ते की त्यांनी सांगितलं की वी वेर मूव्ड बाय द प्लाइट ऑफ मुस्लिम स्पेशली इन काश्मीर अँड वर्ल्ड वाईड. मग त्याच्यामध्ये तो गाझाचाही रोल येतो. तर ती एक नेहमी व्हिक्टिम मेंटॅलिटी पहिली गोष्ट. दुसरी एक गोष्ट त्यांचं असणारं एलिट स्टेटस म्हणजे लीडर की म्हणजे हे साधारण माणूस हा नाही करू शकणार पण मी करू शकतो कारण की मी त्या पोझिशनला आहे. हे दुसरं म्हणजे की तुमच्या अभ्यासानुसार आणि तुमच्या एकंदरीत सामाजिक स्थितीनुसार तुम्हाला उर्वरित लिडरशिपची आवश्यकता वाटते. याला स्टेटस ॲलोकेशन म्हणतात सोशोलॉजीमध्ये. आणि मग ते स्टेटस ॲलोकेशन सहसा अभिजनांकडे क्लिअर असल्यामुळे आणि त्याचसोबत इस्लामिक थिओलॉजीचं पर्टिक्युलर इंटरप्रिटेशन म्हणजे ह्या ज्या ऍक्टिव्हिटी म्हणजे आता जयशची घोषणा काय किंवा जयसपेक्षा अन्सार गझवत अल हिंद, ठीक आहे, ती गझवा उल हिंद त्याच्याविषयी त्यांची घोषणाच आहे काय, शरीयत या शहादत. म्हणजे त्यांचं की काश्मीर बनेगा दारुल इस्लाम या त्यांच्या सरळ सरळ घोषणा आहेत. आणि ह्या त्या तिथं बऱ्याच काळपासून आहेत. मी ज्यावेळेस काश्मीरमध्ये स्वतः होतो त्यावेळेस मी श्रीनगरच्या महाराजा करणसिंग रस्त्यावर आयसिसची ग्राफिटी बघितलेली आहे. तर ती एक पूर्ण इकोसिस्टीमच आहे आणि त्या इकोसिस्टीम मधनच त्यांचं म्हणजे आपण लहानपणापासून जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत शिकतो, जसं आपण भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास शिकतो, तर तसं त्यांना म्हणजे आपण भगतसिंगचं कसं शहादत दिवस लक्षात ठेवतो तसं ते बुरहान वानीचं ठेवतात. ओके. तर ही पूर्ण इकोसिस्टीम त्यांच्या ब्रेन वॉशिंगला अजून जास्त कारणीभूत आणि अजून जास्त ठेवतो. पण पर्टिक्युलरली महिलांबद्दल जर बोलायचं झालं, महिला वर्गाबद्दल, तर डॉक्टर शाहीन शाहिदला अटक झाली आणि त्यानंतर ह्यांची महिला विंग कशी ऍक्टिव्ह होती हेही समोर आलं. पण या दहशतवादाच्या मॉडेलमध्ये हे महिलांचं ब्रेन वॉश करतात, महिलांना या कारवायांमध्ये सामील करून घेतात. तर महिलांना एक वेगळ्या पद्धतीने त्यांना ट्रीट करावं लागत असेल, यासाठी काही दिसून आलं ऑब्झर्वेशन तुमच्या कार्यकाळात किंवा तुम्हाला काय वाटतं याबद्दल? याला जनरल ऑब्झर्वेशन्स आहेत. हायली रिप्रेसिव्ह किंवा हायली पॅट्रिआर्कल सोसायटीमध्ये, पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महिलांना स्वतःचा फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन सहसा धर्मामधनं मिळतो.
हो. हां, म्हणजे हे बऱ्याच याच्यामध्ये शक्य आहे. आणि फेमिनिझमची सुरुवातच ख्रिश्चॅनिटीच्या जीजसला त्या अशा बघण्यामधून झाली असं वगैरे ते सांगतात. त्यामुळे महिलांना जर स्वतःला अजून जास्त सामाजिक अवकाश आणि अंतराय प्राप्त करून घ्यायचा असेल तर ते जितकी जास्तीत जास्त धार्मिक कट्टरपणाची भूमिका स्वीकारतात तितका त्यांचा सामाजिक स्पेस मोठा होतो आणि त्यामुळे या गोष्टींना ती चालना मिळते. म्हणजे जेंडर स्पेस शोधण्यासाठी ह्या महिला ह्या दहशतवादामध्ये येतात. फक्त त्यांना हा दहशतवाद वाटत नाही, त्यांना हा लेजिटिमेट व्हायलन्स वाटतो. त्यांना हे वाटतं की ते काहीतरी एक महत्त्वाचं रॅडिकली काहीतरी करतो. हा, म्हणजे आता आपण कसं, मला असं वाटतं की मी काही राष्ट्रीय काम करतोय, आपल्याला वाटतं आपण काही सामाजिक काम करतोय, तर त्याच मेंटॅलिटी मधनं ते काम करतात. आणि मेन काय की दॅट इज दी ओनली पब्लिक स्पेस अँड पब्लिक प्लेस दॅट दे हॅव. ओके. आणि एक पर्टिक्युलर समाजाची लोकच यामध्ये दिसतात आणि पर्टिक्युलर समाजातल्या लोकांचं ब्रेन वॉश करणं सोपं घडतं दहशतवादामध्ये. नाही, म्हणजे मी परत तसं मगाशी सांगितलं जसं की इस्लाममध्ये राष्ट्रराज्याची संकल्पना नसते. दुसरं म्हणजे इस्लाम मोहम्मद पैगंबरांच्याच हयातीत राजसत्ता असल्याने त्याचा जो इतिहास आहे तो खूप लिटरली, म्हणजे आता गजवाल हिंद काय आहे, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काही हदीसचा रेफरन्स देण्यात येतो. त्याच्यामध्ये असं म्हणणं आहे की शेवटी की जे उम्मामध्ये 2 तुकडे पडतील आणि त्यातला एक तुकडा हा भारतामध्ये लढेल, त्याच्यामध्ये जे मरतील तर त्यांना दोझक की आग म्हणजे जी नरकाग्नी आहे त्या नरकाग्नीमधनंही त्यांना सुटका आहे. मग हा गझवाल हिंद की जो काही हदीतमध्ये त्याचा रेफरन्स आहे, अबू हुरेरानी पण एक त्याचं ते वर्णन केलेलं आहे. आता काही लोक त्याला सांगतात की ते थेरॉटिकली तो स्ट्रॉंग नाही आहे, असं नाही वगैरे 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 वगैरे, हे लिबरल मुसलमान सांगत असतात. पण जे खरे पॉप्युलर मुसलमान आहेत, जे खरे पॉवरफुल पाकिस्तानवाले तर एका मौलानाचं म्हणणं आहे की पाकिस्तान गझवाल हिंद करण्यासाठीच स्थापन झालेला आहे. अच्छा. हां, तर हे नरेटिव्ह परत 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 त्याच्यामध्ये त्यांना असं सांगण्यात येतं की बाबा आपण 300 असतानाही पण आपण ज्यावेळेस सुन्ना पाळत होतो त्यावेळेस आपण फार मोठ्या शत्रूंना हरवू शकतो. तर मग ही जी इस्लामिक थिओलॉजी आहे, ही जी इस्लामिक हिस्ट्री आहे, तर त्याचं एक पर्टिक्युलर इंटरप्रिटेशन त्या बाबतीतनं करून मोबिलायझेशन आणि ब्रेन वॉशिंग खूप सहज शक्य होतं. थेटच बोलायचं झालं तर दिल्ली ब्लास्टमध्ये एका मौलवीचं नाव आलं समोर. म्हणजे हे मौलवी ह्या सगळ्या डॉक्टर लोकांना ब्रेन वॉश करत होता. अगदी. आणि त्यानंतर मग धार्मिक संस्थेचा यामध्ये कसा सहभाग आहे हे समोर आलं. मग धार्मिक संस्था दहशतवादामध्ये दिसून आलेल्या आहेत याआधी पण, आता पण दिसत आहेत, पण ह्या कशा इन्व्हॉल्व्ह होतात? पहिली गोष्ट म्हणजे की इस्लामला धर्मसंस्था आणि राज्यसंस्था यांच्यामधला फरकच मान्य नाही. ओके. म्हणजे जो धर्मगुरू आहे तोच राजकीय नेता असला पाहिजे अशी परंपरा पण आहे, असा इतिहास पण आहे. भारतापुरतं एक तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटल्यास काय, पहिल्यांदा काही पठाणांनी मुसलमानांनी मराठ्यांविरुद्ध जिहाद केला, पानिपत. नंतर त्यांनी शिखांविरुद्ध जिहाद केला, सारागडी, ते केसरी अक्षय कुमारचा जो पिक्चर. आणि मग त्यात ते सक्सेसफुल झाले नाही झाले तो वेगळा विषय, पण नंतर ते ब्रिटिशांविरुद्ध जिहाद करतात. पण मग ब्रिटिश खूप जास्त पॉवरफुल होते, खूप जास्त रिसोर्सफुल होते आणि तो त्यांना जिहाद ज्यावेळेस लिमिटेड व्हायला लागला त्यावेळेस त्यांनी सहारनपूरमध्ये दारुल उलूम देवबंद स्थापन केली 1866 साली. कासिम वानोटमी आणि रशीद अहमद गंगोई ह्या धर्मगुरूंनी. आज दारुल उलूम देवबंद हे तालिबानचा जर मूळ विचार कुठनं सुरू झाला तो देवबंदमधनं सुरू होतो. ओके. हे जे परवा गुजरातमध्ये त्या डॉक्टर सोबत अजून दोघं जे पकडण्यात आले ते मुझफ्फरनगर मधल्या मदरस्यामध्ये शिकले होते आणि ते पुढे आता देवबंदला जाणार होते. तर हे लिंकेजेस म्हणजे जसं हार्वर्डमध्ये जगभरातले सर्व विद्यार्थी दिसतात तसे तुम्हाला देवबंदच्या मदरस्यामध्ये इस्लामिक जगतामधनं सर्व आलेले तुम्हाला विद्यार्थी दिसतात. अच्छा. तर परत की जसं जे स्टेटस ॲलोकेशन आहे, म्हणजे मी जर हार्वर्डमधून शिकून आलो आणि मग मला एखादी जी पोझिशन गव्हर्नमेंट किंवा स्टेट किंवा कुठली तरी प्रायव्हेट ऑर्गनायझेशन क्रिएट करेल तशी पोझिशन ही देवबंदमधल्या उच्च शिक्षित किंवा तथाकथित शिक्षित मौलवींसाठी ती तयार केली जाते. ओके. म्हणजे मग ती इस्लामिक सोसायटीने स्टेटस ॲलोकेशनच म्हणजे बेसिकली काय की इरफान अहमद वागे ह्या तिसरी शिक्षित माणसाचं डॉक्टर आदिल माजिद राठेर GMC श्रीनगर MBBS, GMC श्रीनगर MD मेडिसिन याने ऐकावंच का? लॉजिक. एक्झॅक्टली. स्टेटस ॲलोकेशन. ओके. तर त्यामुळे ते धर्मसंस्था नेहमी ते महत्त्वाची समजली जाते. हे लौकिक ज्ञान कुराणमध्ये सर्व ज्ञान आहे, त्यामुळे कुराण जो सर्वात चांगला जाणतो तो खरा ज्ञानी आणि त्याचं आपण ऐकलं पाहिजे.
पण ह्या दहशतवादी कारवायांसाठी, या दहशतवादी हल्ल्यांसाठी जे टेरर फंडिंग लागतं, ते टेरर फंडिंग भारतामध्ये कसं आणलं जाते? ओके, परत आंतरराष्ट्रीय त्याला हे आहेत. एक तर म्हणजे सौदी पेट्रोडॉलर्स. ज्यावेळेस 1978 1979 मध्ये अफगाणिस्तानवर रशियाने अटॅक केला, त्यावेळेस रशियाला विरोध करायचा म्हणून मुजाहिदीनच्या फंडिंगसाठी सौदी अरेबियाने प्रचंड पैसा ओतला. दे मॅच डॉलर टू डॉलर विथ अमेरिकन फंडिंग. मग ही शस्त्रास्त्र, हे पैसे, हे कुठे गेले, काय गेले, याचा काडीमात्र हिशोब कोणाला? पहिली गोष्ट हे झालं. दुसरी गोष्ट, क्लिअर कट अरेबियन फंडिंग आहे पेट्रोडॉलर्सचं. म्हणजे आपण जे ऑपरेशन सिंदूरमध्ये मरकाज सुभानल्ला भावलपूर जे उडवलं, जे जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर्स होतं, त्याची सुरुवातीची 1 कोटी रुपयाची काय पाया निधी जो म्हणतो आपण, ते पायाभूत जो बेसिक निधी जो आहे तो ओसामा बिन लादेनने दिलेला आहे. ओके, हे एक फंडिंग झालं. दुसरी गोष्ट त्याला म्हणतात की मॅक्रो टेरर असं ते म्हणण्यात येतं. तर त्यांचं काय म्हणणं आहे की ज्या ऑर्गनाइज क्राईम, संघटित गुन्हेगारी म्हणजे दाऊद, डी गँग वगैरे वगैरे वगैरे, यांनी लेजिटिमेसीसाठी ते टेररिझमकडे वळले आणि टेररिस्ट पैशासाठी नॉर्कोटिक्सकडे वळले. ओके, म्हणजे की ज्यावेळेस म्हणजे तालिबान 96 साली अफगाणिस्तान दमन करायला लागलं, त्याला पाकिस्तानचं बॅकिंग होतं. पण तालिबाननी नृशंस हत्या सुरू ठेवल्या. म्हणजे युएनच्या कंपाऊंडमध्ये घुसून अफगाणिस्तानचा एक जुना राष्ट्रपती मोहम्मद नजीबुल्ला, त्याला युएनच्या कंपाऊंडमधनं काढून त्याला तिथे मारून त्याचं लिंगछेदन करून त्या एका ट्रॅफिक सिग्नलच्या लॅम्पला त्याला लटकवला हे तालिबाननी. त्यामुळे तालिबान जगभरातनं बॅन झाले. मग आता तालिबानला पैसे कसे देणार? आणि पाकिस्तानी दात करून जगतं. मग त्यांनी एक जबरदस्त ट्रिक काय काढली की अफगाणिस्तानमध्ये यांनी अफीम लावावी. ओके, अफगाणिस्तानमध्ये 13 ते 14% जमीन फक्त सुपीक आहे, उरलेली जमीन बंजर आहे. आणि त्याच्यामध्ये तालिबान जे इस्लामच्या पवित्र नावावर काम करतात त्याच्यामध्ये ते अफीम लावतात. अशा पद्धतीने फंडिंग. पण हे टेरर फंडिंग तुम्ही इथलं बोललात, पण हे भारतामध्ये जेव्हा कारवाई करायची असतात यांना, ते टेरर फंडिंग भारताच्या आतमध्ये कसं आणलं जातं? एक म्हणजे जकात आहे. जकात म्हणजे कसं आहे, तो टॅक्स नाहीये. पण जर इफ यू बिलीव्ह, तर तुम्ही जर अर्न करत असाल तर तुम्ही काही 2.5% ही तुमची रक्कम ही इस्लामच्या कार्यासाठी वाहून द्यायला पाहिजे. ओके, ठीक आहे, याचं तुम्हाला अकाउंटिंग नाही. दुसरी एक गोष्ट, एक फेक खूप सारे पेजेस बनले आहेत. तुम्ही जर इंस्टाग्रामचे मध्ये जर पेजेस बघत असाल तर त्याच्यामध्ये खाली कोणी कमेंट करायचं की मी पॅलेस्टाईनमध्ये राहतो, माझ्या फॅमिलीवर असे प्रॉब्लेम्स झालेले आहेत, माझ्या फॅमिलीला हे प्रॉब्लेम्स येत आहेत, तर कृपया मला मदत करा. तर मग हे जे पॅलेस्टाईन किंवा काश्मीर असे जे कॉजेस आहेत, अशा ज्या गोष्टी आहेत, तर ते मोबिलायझेशन म्हणजे त्यातनं जी एक व्यथा निर्माण होते, त्यातनं जे दुःख निर्माण होतं, तर ती दुःख आणि व्यथा त्याचं सायकोलॉजिकल भांडवल करून अजून पैसे उकळले जातात. ओके, आणि इंडिव्हिज्युअल कमिटमेंट म्हणजे जसं सांगितलं की हंगरगेकर, सरकार, मग त्याच्यानंतर राठेर, गणे, प्रचंड मोठे पॅकेजेस होते, भणंगासारखे राहायचे आणि त्यातनं तो पैसा द्यायचा. आणि ती अल्फाला युनिव्हर्सिटी जी आहे आता त्याच्याविषयी आपण बघितलं पाहिजे, तर त्याचेही जे संस्थापक आहेत त्यांनाही मध्ये अटक झाली होती, ती तुरुंगात राहून आलेला फसवणुकीसाठी झाली होती ती. पण 1 कोटी रुपये फी आहे MBBSची 5 वर्षाची, 3 लाख रुपये वर्षाची हॉस्टेलची फी आहे. इट्स नॉट चीप. ते तर संशयाच्या भोवऱ्यात आलेलंच आहे विद्यापीठ, कारण की जवळपास जास्तीत जास्त प्रमाणात ते काश्मीरचेच विद्यार्थी तिथे ऍडमिशनसाठी घ्यायचे, तिथे डॉक्टर म्हणून घ्यायचे. त्याबद्दल तर आपण यूज या टेरर फंडिंग बद्दल आपण बोलत होतो. आता दिल्ली ब्लास्टच्या केसमधलं जे टेरर फंडिंग आहे त्याबद्दल आता ईडीने एंट्री घेतली आहे तपासामध्ये. ईडी आता त्याचं चौकशी करेलच. पण काय वाटतं तुम्हाला, काय तुमचा अभ्यास किंवा तुमचं अनालिसिस काय सांगतं की दिल्ली ब्लास्ट मधलं जे टेरर फंडिंग होतं, की ठीक आहे यांना पॅकेजेस जास्त होते, ते त्यांच्या पैशातनं यामध्ये पैसा गुंतवत होते, पण आणखी तुम्हाला असे काय अँगल दिसतात याच्यामध्ये टेरर फंडिंगचे? आता यांच्यामध्ये काश्मीरमधनं जे म्हणजे आता हे आपण 2 संघटना त्याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्ड असलेले बघतोय, जैश आणि दुसरं म्हणजे अन्सार गझवतुल हिंद. तर मग यांचं फंडिंग पॅटर्न, अन्सार गझवतुल हिंद खूपच आता वीक होत आलेली आहे, पण जैशला तिच्या उमेदीच्या काळामध्ये पाकिस्तानचं प्रचंड फंडिंग होतं. प्रचंड म्हणजे किंबहुना पाकिस्ताननीच ती प्रॉपअप केलेली संघटना आहे मसूद अझहर आणि ह्या सगळ्यांमध्ये. तर ते अशा स्पेसिफिक गोष्टींसाठी ते काश्मीरमध्ये पैसा घेऊ देतात. काश्मीरमधलाही बराचसा पैसा जो आपलं सरकार होतं तो हळूहळू चॅनलाइज होऊन तो त्यांच्यापर्यंत जातो आणि तोही परत आपल्या विरोधात वापरण्यात येतो. ह्याचे खूप सारे एव्हिडन्सेस आहेत. दिल्ली ब्लास्टसाठी जे टेरर फंडिंग आलं ते NGO तर्फे पैसा भारतात येत होता वगैरे, तर NGOचं याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट कसं असतं? म्हणजे
NGOच्या नावाखाली फंड आणायचा भारतात आणि तो फंड वेगळ्याच कोणत्या तरी कामासाठी वापरायचा, असं तुम्हाला काय वाटतं की NGOचा यामध्ये वापर होत असावा? माझ्या मते एकतर तो फक्त NGO म्हणजे ओसामा बिन लादेननी तसंच फंड केलं होतं अफगाणिस्तानमधले अल कायदा ऑपरेशन्स, म्हणजे ते NGO मधनंच आणि त्या चॅरिटीमधनंच ते ड्राईव्ह करत होते ते आहे. दुसरी गोष्ट नॉट नेसेसरी की तो फक्त भारतातनं बाहेरनंच पैसा येतोय. भारतातही जे सिग्निफिकंट म्हणजे यू डोंट हॅव टू टेल देम की भारतातल्या श्रद्धावान मुसलमानांना हे नाही सांगावायचं की आम्ही याच्यासाठी करतोय. बाबा गरीब मुसलमानांना मदत करायची, बाबा त्यांच्या शिक्षणासाठी आहे आणि त्यांच्या हॉस्पिटलसाठी आहे. हे तुमचं जकातचं पण म्हणजे बिलिव्हर्स आहेत आणि मग त्यांना ते एक जकातच्याही जोखडातनं हलकं झाल्यासारखं वाटतं की बाबा मी माझी जकात दिलेली आहे. अशा सर्व गोष्टींमधनं आणि अशा सर्व गोष्टींचा परिपाक म्हणून त्यांना ते हे एकाच विद्यापीठातनं जे एवढे डॉक्टर्स बाहेर आले आणि त्या डॉक्टरांचा या ब्लास्टच्या कटामध्ये सहभाग होता, तेव्हा या संशयास्पद हालचाली विद्यापीठ प्रशासनाला तर कळल्या असतील नसतील तो भाग वेगळा आहे, पण आपला वॉच याच्यावरती नव्हता का? किंवा एका विद्यापीठात त्या हॉस्टेलच्या 13 नंबर खोलीमध्ये एवढा कट शिजत होता, एक ग्रुप ऍक्टिव्हली हे सगळं ठरवत होता, प्लॅनिंग करत होता, तेव्हा ह्या गोष्टी आपल्या निदर्शनास आल्या नाही? म्हणजे ते आता सगळंच फसी आहे. म्हणजे ती 1997 किंवा 99 साली अल्फला हे डिस्पेन्सरी म्हणून सुरू झालं. ठीक आहे. नंतर त्यांना बीटेकच्या कोर्सेसची परवानगी मिळाली. मग ते पुढे जाऊन 2014 साली फुल फ्लेज युनिव्हर्सिटी झाली. हा सर्व प्रवास क्वेश्चन त्यांना नॅकचं 2 वेळा A सर्टिफिकेट आहे त्यांच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आणि त्यांच्या कॉलेज ऑफ एज्युकेशनला. म्हणजे हे पण एक म्हणजे की आपल्या कंप्लायन्स मधून ह्या गोष्टी कशा सुटतात. 2019 साली सुरू झालेला MBBS चा कोर्स एवढा कसा वाढतो? 24 मध्ये एक बॅच बाहेर पडली त्यांची. त्याच्यामध्ये परत मग तिथे DNB आणि पोस्ट ग्रॅज्युएशनची परवानगी म्हणजे एका लेजिटिमेट बिझनेसलाही जर हे सुरू करायचं असेल तरी त्याची प्रगती एवढ्या फास्ट होणं अवघड आहे. आणि अशी प्रगती म्हणजे त्या प्रगतीच्या प्रवासावरती शंका आहे. म्हणजे ठीक आहे, तो जो संस्थापक आहे सिद्दीकी म्हणायचा त्याच्यावरती संशय तर आहेच, कारण की त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची फसवणुकीचा गुन्हा, तिहारमध्ये त्याने 3 वर्ष काढले, हे सगळा भाग वेगळा असला तरी एका युनिव्हर्सिटीमध्ये एकत्रितरित्या एक एवढा मोठा गट ऍक्टिव्हली काम करत होता. त्यांच्या पगारी पण 3-3 लाख होत्या. एक तर ती शाहिदा शाहीन त्या तर MD का काहीतरी होत्या. तर MD फार्मॅकोलॉजी. येस. एवढ्या मोठ्या पदांवर काम करणारी लोक हालचाल सुरू आहे काहीतरी हे लक्षात येत असेल, पण मग त्यांना कदाचित त्याच्याकडे कानाडोळाच करायचा असेल. आणि शेवटी जी म्हणजे त्या कॉलेजमधलाच जो तिथे जी मशीद होती त्या मशिदीमधलाच जो मौलाना आहे त्या मौलाना इश्तियाकचीच रूम रेंट केली होती मुजम्मिल गणीनी आणि त्याच्यामध्येच आपल्याला हे एवढे सगळे एक्सप्लोजिव्ह सापडले. त्यामुळे तुम्हाला ते लिंक्स कदाचित मिळतील न मिळतील हे माहित नाही, पण हे जेवढं वाटतंय तेवढं साधं सरळ आणि सोपं नाही. म्हणजे आणखी बरेच तपासातले खुलासे होतीलच पुढे या विद्यापीठाशी संबंधित. पण दिल्ली ब्लास्टची केस आपण जर पकडली म्हणजे रायसिन पकडणं, म्हणजे हे रायसिन नावाचं विष हे तयार करत होते, अमोनियम नायट्रेटचा साठा मोठ्या प्रमाणात पकडला गेला होता, हे कुठंतरी लिंक होत आहे की भारतावरती खूप मोठा केमिकल अटॅक होणार होता? आपण जर केमिकल वॉरफेअरचा किंवा केमिकल टेररिझमचा जर इतिहास बघितला, ऑम शिंद्रिकिओ म्हणून एक जपानमधली संघटना होती, त्यांनी जॅपनीज मेट्रोमध्ये तो एक नर्व एजंट टाकून सरीन गॅस वापरून त्यांनी त्याच्यावर तो टेररिस्ट अटॅक केला होता. अमेरिकेमध्ये अँथ्रॅक्सचे हल्ले झाले, अँथ्रॅक्स बदलले लेटर पाठवले जायचे. त्याच्यानंतर रशिया रुटीनली आपल्या रोग एजंट्स म्हणजे जे एजंट्स आता KGB साठी काम करत नाहीत त्यांना प्लुटोनियमचा चहा देऊन त्या प्लुटोनियमची चहाच्या वाफेवर प्लुटोनियम आत जातं आणि तो माणूस मरतो. सर्जेई क्रिपाल म्हणून एक ती फेमस तशी मर्डर केस आहे. पण तरी याचा मेजर वापर आणि जो कुठे केलाय 1990 मध्ये आणि 2000 मध्ये अल कायदाला केमिकल वेपन्स मध्ये खूप इंटरेस्ट होता. हा, आणि सद्दाम हुसेननी तर नर्व्ह गॅस आणि अशा गोष्टी सर्रास कुर्दांवर वापरलेल्या आहेत. तसंच काही लोक म्हणतात की आयसिसने त्यांच्या काळात क्लोरीन गॅसचाही तो वापर केलेला आहे, पण ते मर्यादित होता. आता भारताच्या ह्याच्यामध्ये जर तो जो तुम्ही रायसिनचा जो रेफरन्स घेतला की जो डॉक्टर अहमद साईद जो गुजरातमध्ये उचलण्यात आला, तर त्याचा जो आहे 2018 साली जर्मनीच्या कोलोनमध्ये असाच सेम रायसिन प्लॉट एक्सपोज झाला होता. अच्छा. आणि रायसिनचं एक सोपं काय की म्हणजे एकतर त्याला फार टेक्निकल हे लागत नाही. रायसिन म्हणजे काय की ते कॅस्टर ऑइल पासून तयार होतं. कॅस्टर ऑइल बेसिकली म्हणजे काय, एरंड तेल. ते अगदी नैसर्गिकदृष्ट्या आणि खूप जास्त अवेलेबल असल्यामुळे आणि त्या मानाने ते स्टेबल असल्यामुळे त्याचं वेपनायझेशन करणं तसं अवघड आहे, पण तुम्ही बायो वेपन म्हणून तर ते वापरू शकता. हे बराक ओबामा आणि ट्रम्प वरती पण अटॅक झाला होता याद्वारे, असं लेटर्स पाठवले होते बराक ओबामाला असं ते म्हणण्यात येतात, लिफाफ्यामध्ये टाकून पाठवलं.
पण ते स्क्रीन झाल्यामुळे तसं ते पुढे. अँथ्रॅक्स पासून अमेरिकेने हे खूप सिरियसली घेतलं. ओके. की ते सहसा जो पत्रव्यवहार आहे प्रेसिडेंट तो स्कॅन केला जातो, हॅझमॅट घातले जातात, जे हॅझार्डस मटेरियल सूट म्हणतात त्याला, त्याच्यातनं परत वगैरे बऱ्याच गोष्टी. आणि आता ते ईमेलमुळे पत्रव्यवहाराचा तो एवढा विशेष राहिला नसल्यामुळे त्या गोष्टी जरा कमी आहेत. पण आता हे भारतात बायोलॉजिकल आणि केमिकल वेपन्स वापरले जातात, भारत यासाठी किती तयार आहे? भारत याला कसं तोंड देणार आहे? एक तर आपण बऱ्याचशा त्या इंटरनॅशनल प्रोटोकॉल्सचा हे करतो फॉलो. OPCW म्हणून एक संघटना आहे, तर आपण त्यालाही आपण सिग्नेटरी आहोत. दुसरी एक गोष्ट म्हणजे भारतामध्ये जे कार्यरत टेररिस्ट आहेत तर तेही म्हणजे टेक्निकली आणि टेक्नॉलॉजिकली इतके ॲडव्हान्स नाही आहेत की जितकं मिडल ईस्ट आणि म्हणजे तिथं जे आर्म्स रेस ज्या लेवलला गेलेली आहे तेवढी ती भारतामध्ये अजून नाहीये. पण तुम्ही म्हणलं ते अतिशय महत्वाची गोष्ट आहे की इथनं पुढे म्हणजे यांचा तो प्रयत्न होता, तो एक्सप्लोजिव्हसाठी ते केमिकल्स वापरत होते, ती गोष्ट ठीक आहे. पण ते जे गुजरात मॉड्यूल आहे ते अजून जास्त एक्सप्लोर करून म्हणजे गुजरातमध्ये फार धक्कादायक गोष्टी सापडल्यात. म्हणजे त्याच्याकडे एक चिनी बनावटीची पिस्टल सापडली, 2 पिस्टल अजून सापडल्या, 4 लिटर कॅस्टर ऑइल सापडलं. ते त्याला विचारलं तू कुठनं घेतलं, तर कलोल म्हणून नावाची एक बॉर्डरवर जागा होती तिथे मिळाली. मग ते कुणी दिलं, तर त्या 2 उत्तर प्रदेशमधले ते हँडलर निघाले. मग त्यांना विचारलं की तुम्ही कुठनं घेतलं, तर हनुमानगड म्हणून राजस्थान मधली बॉर्डरवरची जागा आहे, तिथं त्याला ती शस्त्रास्त्र आली. मग त्याला विचारलं की तुझ्याकडे कुठनं आलं, तर अबू खदिजा नावाचा इस्लामिक स्टेट इन खोरासान प्रॉव्हिन्स म्हणजे आयसिसची जी आशियाई शाखा आहे, तर तो ड्रोननी त्याला पाठवतो राजस्थानमध्ये. तर तुम्ही म्हणता नक्कीच की म्हणजे हे अजून जास्त एक्सप्लोर केलंच पाहिजे आणि हे अजून जास्त खोलात जाऊन इंटेलिजन्स एजन्सीजनी त्याचा अभ्यास करून आणि त्याचे SOPs तयार करून त्याचं ट्रेनिंग, सेन्सिटायझेशन, ट्रेनिंग म्हणजे MIA जो एक फार महत्त्वाचा रोल प्ले काय करते की आपले पोलीस खूप कामाने त्यांना खूप जास्त काम असतं आणि मग त्यामध्ये मग त्यांची प्रवृत्ती अशी होती की हे माझं काम नाही किंवा म्हणजे त्यांच्याकडनं अशा गोष्टी सुटतात. मग ज्यावेळेस तुम्ही त्यांना ट्रेनिंग आणि सेन्सिटायझेशन देतात त्यावेळेस मग त्यांना कळतं की ह्या गोष्टींवर आपण लक्ष द्यायचंय, या गोष्टीवर आपण फोकस करायचा आहे. तर मग ज्यावेळेस एकदा हायर पॉलिटिकल विलनी ज्यावेळेस ते मनात घेतलं आणि मग ते ब्युरोक्रेसीमध्ये डाऊन द लाईन फ्लो होतं. आणि ATS महाराष्ट्र ATSचं तर काम मी स्वतः बघितलं की त्यांनी महाराष्ट्र ATS जरी महाराष्ट्राच्या लेवलवर ऑर्गनाइज असेल तरी मग आता ठिकठिकाणी कमिशनरेट आणि SP लेवलला अँटी टेररिस्ट सेल आणि अँटी टेररिस्ट ब्युरो स्थापन करण्यात आले. आणि ATSचं जे ट्रेनिंग आहे ते तिथल्या लोकल पोलिसांना देण्यात येते जेणेकरून ते सजग होतात आणि त्याचं खूप साऱ्या सक्सेस स्टोरीज आपल्याला दिसत आहेत. तर कदाचित आता याही बाबतीत असं ट्रेनिंग करून ते तळागाळापर्यंत कसं झिरपेल, काय झिरपेल हे प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं. म्हणजे खुलासे असे होत आहेत ह्यांची चौकशी जी सुरू आहे ताब्यात असलेल्या डॉक्टरांकडनं की एक मोठा केमिकल अटॅक होणार होता याच्यावरती, भारतावरती. त्यांनी तर 3 गोष्टी स्पेसिफिकली टार्गेट केल्या होत्या. एक म्हणजे दिल्ली मधलं APMC मार्केट, अहमदाबाद मधलं नरोडा मधलं इथलं मार्केट आणि लखनौ मधलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय. हे त्यांचे स्पेसिफिक टार्गेट होते आणि ते जर ते पकडलं नसतं गुजरात ATSनी, गुजरात ATSच्या एका DYSPनं ते टिप आली तर कदाचित हा घाट घडला असता. अमोनियम नायट्रेटचा खूप मोठा साठा पकडण्यात आला आणि त्यानंतर या गोष्टी समोर आल्यात. पण हे कसं ट्रेस केलं जातं, म्हणजे कोणत्याही केसमध्ये किंवा कोणत्याही प्रकरणात या लिंक्स कशा जुळल्या जातात, कशा ओळखल्या जातात, म्हणजे हे ओळखण्यासाठी काही ट्रेनिंग असतं? म्हणजे आता एकतर त्यात बरेच प्रकारचे इंटेलिजन्स आहे. आता अमोनियम नायट्रेट आपण थांबू शकत नाही. अमोनियम नायट्रेट हे बेसिकली युरियापासून डिराईव्ह केलं जातं, त्यामुळे ते थांबू शकत नाही. मग त्याच्यानंतर पोटॅशियम क्लोराईड थांबू शकत नाही कारण की पोटॅश नावाचं जे खत वापरलं जातं त्याच्यासाठी, ठीक आहे. म्हणजे आणि हे त्यांनी लोकली सोर्स केले, म्हणजे नू म्हणून जे गाव आहे जिथे हरियाणामध्ये दंगली झाल्या होत्या तिथनं त्यांनी जाऊन ते घेतलेलं आहे. तर हे अमोनियम नायट्रेट, पण तरी बरीच महत्वाची गोष्ट काय की अमोनियम नायट्रेट हे लो इंटेन्सिटी, ठीक आहे. जे RDX आहे, जे रिसर्च डेव्हलप्ड एक्सप्लोजिव्ह, तर त्याला कालासाबुनी म्हणायचे त्या यांच्या टर्मिनॉलॉजीमध्ये, तर ते मिळणं खूप अवघड आहे. म्हणजे तसं ते पुलवामा, उरी इथं ते सापडलं होतं. पण RDXचा जेवढा प्रादुर्भाव आहे किंवा ते प्लास्टिक एक्सप्लोजिव्ह जे आहेत तर ते फार लिमिटेड प्रमाणात आहे. पण आपण सहसा अमोनियम नायट्रेट ट्रॅक करत नाही, आपण पोटॅश ट्रॅक करत नाही, आपण बाकीचा ह्युमन इंटेलिजन्स, मेटा डेटा, बाकीचा ओपन सोर्स इंटेलिजन्स, पॅटर्न रिकग्निशन, मग त्याच्यानंतर ऑन ग्राउंड इंटेलिजन्स, या सर्व गोष्टींचं ट्रॅकिंग करत 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 एखादी सस्पिशियस व्यक्ती, सस्पिशियस संघटना बघितली जाते आणि मग त्यातनं ते ओपन अप होत जातात गोष्टी.
या दहशतवाद्यांची कोड लँग्वेज असते, पण ही कोड लँग्वेज आपण कशी ट्रेस करतो, म्हणजे कसं ओळखायचं की ते काय बोलतायत? हा, मग त्याच्यामध्ये परत तो एक रेग्युलर यूज पॅटर्न असतो. म्हणजे आता सांगायचं म्हणल्यास डॉक्टर म्हणजे बॉम्ब एक्सपर्ट, आज डॉक्टर आ रहा है, म्हणजे तो तुम्हाला तो एकतर बॉम्ब तयार करून देईल आणि ते याच्यामध्ये तो येतो. मग परत संस्था संघटनांमध्ये फरक असतो. द रेझिस्टन्स फ्रंट सहसा असं जॉन, डेव्हिड अशी इंग्लिश नाव वापरायची. लष्कर ए तैयबा अबू दुलाजा, अबू हमजा अशी जी ट्रेडिशनल अरेबिक आणि ही जी नावं आहेत ती वापरायची. मग जर तल्हा, फरकान, गाझी ही जैशची नावं. म्हणजे त्यातनी आपल्याला त्या निकनेम्स मधनंही कळत जातं की कसं आहे काय. मग त्याच्यानंतर 12 तारी आहे, म्हणजे एक आर्म्स कन्साइनमेंट तुझ्याकडे येते. अमानत म्हणजे ही जी वेपन्स आहेत ती स्लीपर सेल असताना, अमानत ही लगेच वापरायची वेपन्स नसतात, घे आणि कुठेतरी ठेव. खेत म्हणजे हाईड आउट किंवा लपवायची जागा. बारिश म्हणजे स्प्रे शॉवर म्हणजे याच्यामध्ये, किंवा दाना, फल, किंवा तुम्ही गँग्स ऑफ वसेपूर नावाचा एक पिक्चर कदाचित तो बघितला असेल, तर त्याच्यामध्ये तो आय गेस डेफिनेट, आणि मग तो डेफिनेट क्या लाए हो, तर तो म्हणे कश्मीरी सेब लाए है, ये खा खा के बडे बडे आतंकवादी बले है, आणि असं म्हणून तो ग्रेनेड काढतो. तर दॅट इज ऍक्च्युअल रेफरन्स की फल किंवा म्हणजे अशा पद्धतीने संत्रा असं म्हणून त्या ग्रेनेडलाही म्हणण्यात येतं. तर आता त्या रिपीटेड पॅटर्न रेकग्निशननी त्यांचं ते कम्युनिकेशन वाचून, मेटा डेटा ट्रेस करून, त्यांच्या सिम कार्ड्सवरच्या लोकेशन आणि या म्हणजे व्यक्तींनाही निकनेम्स वापरण्यात येतात. तर मग हे सगळ्या या गोष्टी कोलॅबरेट आणि कोरोबरेट ऑन ग्राउंड इंटेलिजन्सनी करून ते कोड ब्रेक्स केले जातात. अच्छा. आणि हे लँग्वेज ट्रेस केली जाते. तसे पॅटर्न्स पण असतील वागण्या बोलण्याचे, कम्युनिकेशनचे, लोकेशनचे, असं काही असतं म्हणजे डाऊटफुल वाटतं? हो, बरेच आहेत. त्यांना ते तसं ट्रेनिंग आहे. म्हणजे आता सुसाईड बॉम्बरच्या बाबतीत तर सुसाईड बॉम्बर कसा ओळखायचा याचं ट्रेनिंग मी स्वतः तिथल्या काही अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस ते सांगत होते मी जनरल ऐकलंय की सहसा त्यांनी पूर्ण अंग भरून कपडे घातलेले असतात. सहसा तो कुणाशीच नजर मिळवत नाही. बाहेर थंडी म्हणजे बाहेर खूप गरम जरी असेल तरी त्यांनी पूर्ण कपडे हे घातलेले असतात, आणि बाहेर थंडी जरी खूप असेल तरी त्याला घाम फुटलेला असतो. ते ढगळे कपडे घातलेले असतात, तो द्विधा मनस्थितीत असतो, संभ्रमात असतो. तर असे हे जे बिहेव्हिअरल पॅटर्न आहेत तर तेही ऑन ग्राउंड पोलिसांना ट्रेनिंग मधनं की बाबा हा इथं काहीतरी चुकीचं चालू आहे अशी म्हणजे त्यांना एक ती बेसिक इनपुट मिळते. थोडी पुढची चौकशी केल्यास काही पुढचे धागेदोरे त्यांना त्यातनं सापडू शकतात. या सगळ्या ट्रेनिंग मध्ये लँग्वेज ट्रेनिंग पण दिल्या जात असतील, जसं की काश्मीरी लँग्वेज किंवा बंगाली किंवा उर्दू. म्हणजे MI मध्ये जी बंगाली शिकवली जाते ती आपली बंगाली नाही शिकवली जात, ती बांगलादेशी बंगाली शिकवण्यात येते. बांगलादेशी बंगाली म्हणजे ते ज्या पद्धतीने बोलतात ते. अच्छा. कारण की तो तुमचा लॉ अँड ऑर्डर मोठा प्रॉब्लेम आहे ना. हा म्हणजे फक्त ती लँग्वेजच नाही, तिचे डायलेक्ट्सही, त्यामध्ये कुठले शब्द परत परत रिपीट होणार, मग तुम्ही कशावरनं ते हे तयार, अशा बऱ्याच गोष्टी त्यातनं ते ट्रेनिंग चालतंच. ह्या दिल्ली ब्लास्टच्या केस मधनं असं जे काही चर्चेत आलं, समोर आलं की ह्यांचा प्लॅन काहीतरी वेगळा होता, लोकेशन वेगळे काहीतरी ठरले होते. पण कोणी म्हणतंय दिल्लीचा लाल किल्ला टार्गेट असेल, कोणी म्हणतंय तिथलं कोणतं एक मार्केट टार्गेट असेल. कुठल्या हे टार्गेट कसे ठरवले जातात दहशतवाद्यांकडनं ब्लास्ट करताना किंवा कोणती कारवाई करताना? ओके, तर टेररिझमचा पहिला अर्थ आहे की टेरर. ज्या गोष्टीवर, ज्या टार्गेटवर तुम्ही जास्तीत जास्त अटॅक करू, ज्याच्यावर अटॅक करून जास्तीत जास्त दहशत पसरू शकता तो टार्गेट तुम्ही ते केलं जातं. त्याचं उदाहरण म्हणजे काय की भारताची आर्थिक राजधानी मुंबई, आणि भारत त्यावेळेस आर्थिक प्रगतीच्या जोरावर होता म्हणून 26/11 आणि तेही साऊथ मुंबईच्या इकॉनॉमिक हॉटस्पॉट्सवर त्यांनी तो अटॅक केला. ठीक आहे, आपण तो कंटेन केला. तसंच मग त्यांनी की भारताला स्वतःच्या लोकशाहीवर फार अभिमान आहे म्हणून संसदेवर हल्ला, की आपण जम्मू काश्मीरमध्ये लोकशाही पुढे न्यायचा. त्यावेळेस अटलजींची एक घोषणा होती, जमहुरियत, इन्सानियत आणि काश्मीरियत, याच्यातनं काश्मीरचं सोल्युशन. जमहुरियत म्हणजे डेमोक्रेसी, मग काश्मीरमध्ये डेमोक्रेसी चालू द्यायची नाही म्हणून काश्मीरच्या विधानसभेवरही त्यांनी हल्ला केला जयशने 2000-2001 मध्ये. तसंच याचं हे टार्गेट आयडेंटिफिकेशन, आणि कधी कधी ते टार्गेट अशा पद्धतीने आयडेंटिफाय केलं जातं की यू आर कंपेल्ड टू रिॲक्ट टू इट. म्हणजे आता ओसामा बिन लादेनचं किंवा अल कायदाचं एक मेन गोल काय होतं की अमेरिकेने मध्य पूर्वेत ढवळाढवळ करू नये. बाकी बरीच गोल आहेत, शरीयत, दारुल इस्लाम आणि जग इस्लाममय होणारे ह्या सर्व गोष्टी आहेत. ठीक आहे, पण मेन गोल काय आता म्हणजे स्पेसिफिक गोल काय की अमेरिकेने मध्य पूर्वेत ढवळाढवळ करू नये. मग त्याच्यासाठी काय करणं की
मध्य पूर्वेतल्या म्हणजे मिडल ईस्टमध्ये आपल्याला अमेरिकेच्या किती विरोधात वाटत असेल तरी मध्य पूर्वेतली बरीचशी राज्य अमेरिकेची जवळची मित्र आहेत. सौदी अरेबिया, इजिप्त असेल, ते त्याच्याशी खूप क्लोज कोऑर्डिनेट करतात. तर मग ह्यात ही भांडणं यावी म्हणून 9/11ला जो वर्ल्ड ट्रेड सेंटरवर अटॅक करून अमेरिकन कॅपिटलिझमचा जो बालेकिल्ला आहे वर्ल्ड ट्रेड सेंटर, की ज्याच्यावर अटॅक केल्यावर अमेरिका शांत बसूच शकत नाही आणि त्यामुळे अमेरिका युद्ध पुकारणारच. ते युद्ध पुकारल्यावर अनेक निष्पाप मुस्लिमांची हत्या होणार. ते निष्पाप मुस्लिमांची हत्या झाली की हे मुसलमान टेररिझमकडे अजून वळणार आणि अमेरिकेच्या अजून विरोधात जाणार आणि त्यामुळे अमेरिकेला मध्य पूर्वेत राहणं अजून मुश्किल होणार. आणि ऍक्च्युली असं म्हणलं चालतं ते युद्ध जिंकलं. अमेरिकेला आता मध्य पूर्वेत येण्याची इच्छा नाही आणि अमेरिकेला आता अफगाणिस्तानमध्ये येण्याची इच्छा नाही. तर ते जे टार्गेट आयडेंटिफिकेशन होतं दे वर एक्स्ट्रीमली सक्सेसफुल. म्हणजे ते किती इमॉरल, अनएथिकल आणि इनह्युमन होतं, बट सिन्स इट इज अ पॉलिसी, वॉर इज एक्सटेन्शन ऑफ पॉलिसी बाय अदर मीन्स, असं एक क्लॉसोविज म्हणून म्हणतो. तर दे वर एक्स्ट्रीमली सक्सेसफुल इन आयडेंटिफाईंग दॅट टार्गेट. आणि म्हणजे एखादा टार्गेट ठरवताना लॉंग टर्मचा विचार केला जातो. एक तर मेसेज गेला पाहिजे आणि त्यानंतरच ह्यांना आउटपुट मिळालं पाहिजे. अगदी. म्हणजे एक बेसिकली काय की सहसा ही जी याला इन्सर्जन्सी वॉर्स आहेत तर 21st सेंचुरीने दाखवलं की ती जिंकणं खूप अवघड आहे. तर अशा पद्धतीचे अटॅक करून की त्यांना आपल्या एरियात भांडायला बोलवायचं की जिथे ते डेफिनेटली हरतील. म्हणजे जर दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती हा अटॅक झाला असता तर, किंवा त्या RSSच्या मुख्यालयाला उडवलं असतं तर, हो तेही हिट लिस्टवर होतं त्यांच्या. आणि मग त्यातनं काय होणार की भारतामध्ये दंगली होणार किंवा त्यांची इच्छा आहे की दंगली व्हाव्या. मग दंगली झाल्यावर भारतातील मुसलमान अजून त्या रॅडिकलाइज्ड याच्याकडे जातील. ओके. आणि मग त्यांना अजून तो बेस मिळेल की जो रॅडिकलाइज करता येईल, अशांतता निर्माण करणं. एक्झॅक्टली. तो केओस म्हणजे एक टेररिझमचा खूप मोठा रोल काय असतो की जिथे ऑप्टिमिझम आहे तिथे डाऊट पेरणं, तिथे पेसिमिझम निर्माण करणं. म्हणजे लोकांनी आशा पकडूच नाही, एक्झॅक्टली, ऑप्टिमिस्टिक राहूच नाही. एक्झॅक्टली. आणि मग काय ह्याच्यामध्ये ते भारताचे अर्बन स्पेसेस, मला भारताच्या आता एक भारताचं स्वरूप बदलतंय. आता भारतात जास्त लोक शहरात राहतात गावांपेक्षा, खेड्यांपेक्षा, नॉन सेन्सस टाउन्स धरले तर. आणि भारतातली शहरं भारताच्या समृद्धीची लक्षणं आहे. आणि त्यामुळे भारतातले नक्षलवादी असतील किंवा भारतातले दहशतवादी असतील, भारतातली शहरं ही त्यांच्या हिटलिस्टवर. 2010-11 मध्ये शेवटचा हल्ला होता तो दिल्लीत होता, पुण्यामध्ये होता. त्याच्यानंतर भारतातल्या कुठल्या मोठ्या शहरावर हल्ला नाही. मग उरी आहे, पुलवामा आहे, पठाणकोट आहे, पहलगाम आहे, हे सर्व काश्मीर स्पेसिफिक आहे. पण हे मॉड्यूलमध्ये अजून एक नवीन काय दिसतंय की हे 15 वर्ष झालं नसेल पण हे ते विसरले नाही. ओके. आणि तुमची शहरं ती परत टार्गेट केली जाते. मग आता त्यांच्याकडनं जर आपली शहरं टार्गेट केली जात असतील तर मग ह्या गोष्टी टाळण्यासाठी, दिल्लीसारखा ब्लास्ट टाळण्यासाठी आता आपण काय केलं पाहिजे? म्हणजे आपले इंटेलिजन्सचे काय उपाययोजना आहेत पुढं? ओके. पहिल्यांदा तर हे इंटेलिजन्स आपण सुरुवातीलाच म्हणलं तर हे प्रचंड मोठं सक्सेस आहे. म्हणजे एक कसं असतं की काही झाल्याने फेल्युअर कळतं, पण ज्यावेळेस काही होत नाही त्यावेळेस आपल्याला ते सक्सेस जाणवत नसतं. बरोबर. तर दे आर लार्जली सक्सेसफुल इन डुईंग दिस. पण मग त्याच्यामध्ये अजून एक काय करता येईल की पोलीस रिफॉर्म्समध्ये एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे की लॉ अँड ऑर्डर अँड इन्व्हेस्टिगेशन ह्या दोन गोष्टी सेपरेट करणे. म्हणजे मग लॉ अँड ऑर्डरवाले ते त्याच्यात स्पेशलाइज करतील आणि इन्व्हेस्टिगेशनवाली याच्यात अजून स्पेशलायझेशन. तर मला असं वाटतं की ही एक खूप चांगला स्टार्टिंग पॉईंट असू शकतो. सुप्रीम कोर्टाने तसे निर्देश दिले प्रकाश सिंग केस 2006 मध्ये. अजून एक गोष्ट काय करता येईल की त्याच्यामध्ये प्रेडिक्टिव्ह अनालिसिस, इंटिग्रेटेड डेटा सेट्स, हे खूप भारी. म्हणजे हे मला आत्ता आवडलं काय या सर्व व्हाईट कॉलर टेरर नेटवर्कमध्ये. जम्मू काश्मीर पोलीस, IB, NIA, NSG, दिल्ली पोलीस, स्पेशल ब्रँच, स्पेशल सेल, हे इतके सिमलेसली एकत्र काम करत होते. पण मग त्याचसोबत आता यांनी इंटिग्रेटेड डेटा सेट जरी ठेवले की आमचं थ्रेट परसेप्शन काय आहे तर ते त्याच्यामधनं ते अजून एक बेटर होऊ शकतं. आणि AI असिस्टेड थ्रेट मॅपिंग जे आता इस्रायल करतं, जे अमेरिका करतं, तर या जर गोष्टी, या काही स्पेसिफिक गोष्टी इंटेलिजन्स एजन्सीजनी केल्या तर ते खूप चांगली गोष्ट त्यातनं होऊ शकते. आपण म्हणू शकतो, मान्य करू आपण की आपल्या इंटेलिजन्सची अचिव्हमेंट आहे की 32 ठिकाणी होणारा बॉम्ब ब्लास्ट टळलाय. बरोबर. की एक मोठं नुकसान होणारं टळलंय, पण तरी पण इंटेलिजन्स गॅप दिसतोय तुम्हाला दिल्ली ब्लास्टच्या केसमध्ये. आता एक इंटेलिजन्स गॅप मधली एक महत्वाची गोष्ट काय की आपण डेमोक्रेसी आहोत. ओके, ठीक आहे. आपण जर एखादं सॉफ्टवेअर आणलं पेगासस सारखं तर आपले विरोधक ओरडणार की तुम्ही पेगासस वापरता. म्हणजे इस्रायल हे एक सिक्युरिटी स्टेट असल्यामुळे ते बेमालूमपणे अशा गोष्टींचा वापर करतात. पण तुमच्या कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रेसीमुळे तुमच्यावर हे लिमिटेशन्स आहे. म्हणजे हा जो गॅप असेल तर हा भारतातल्या लोकांच्या लिबर्टीचा अँड फ्रीडम ऑफ चॉईसचा गॅप आहे.
तर त्याच्यामध्ये आपल्याला एक डीप कॉन्व्हर्सेशन लागणार आहे की तुम्ही किती प्रोफाइलिंग करू शकता, तुम्ही एखाद्याला किती ट्रॅक करू शकता, तुम्ही चीन, रशिया आणि इस्रायल सारखं जर सिक्युरिटी स्टेट म्हणजे पुढे मागे कदाचित करावी लागेल हे आपल्याला. पण हे प्रश्न म्हणजे तो इंटेलिजन्स एजन्सीजचा फेल्युअर नसून हा त्यांच्या मॅन्डेटचा गॅप आहे रादर दॅन देअर ओन गॅप. ओके, पण आता ह्या व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूलमुळे आपल्या इंटेलिजन्सला पण चॅलेंजिंग असणार आहे इथून पुढे इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी किंवा या घटना टाळण्यासाठी. म्हणजे आपल्या इंटेलिजन्सला सुद्धा पॅटर्न चेंज करावा लागणार आहे. मला असं काय वाटतं की उलट ज्यावेळेस गोष्टी अॅनालॉग होत्या त्यावेळेस त्याचे एव्हिडन्सेस नव्हते. बरोबर. हे ज्यावेळेस व्हाईट कॉलर नेटवर्कमध्ये आहेत त्यावेळेस दे आर इसेन्शियली, एक लोकार्ड म्हणून एक फॉरेन्सिक एक्सपर्ट होता, त्याचं असं म्हणणं आहे की when you participate in a crime, you leave something at the crime scene and you take away something from the crime scene. And when your whole digital space is the crime scene, you are leaving your footprint behind. Okay. And this white collar terror network will essentially leave digital footprint behind. So if we use ethical hacking in aggressive manner, that is going to sharpen our saw. हे सगळी चर्चा झाली सर, तुम्ही सांगितलं. पण दिल्ली ब्लास्टच्या केसचं काही वेगळं वैशिष्ट्य आहे. म्हणजे दिल्ली ब्लास्ट ही केस फार वेगळी दिसतीये आणि इथून पुढे म्हणजे या केसमधनं आपण काय घ्यायला पाहिजे आता? पहिल्यांदा माझं असं म्हणणं की टेररिझम हे चेंज होतच राहतो. ठीक आहे, टेररिझम डज नॉट एंड, इट लाईज लो, इट म्युटेट्स, इट चेंजेस इट्स फॉर्म, बट इट रिएमर्जेस थ्रू इट्स इकोसिस्टम्स. सो वरवरच्या दिसणाऱ्या गोष्टी जरी बदलत असतील त्याचा डीप रूटेड कॉज सेम आहे आणि वी आर गोइंग टू फेस इट. म्हणजे दिल्ली हे त्या फंडामेंटलिझमचं, रॅडिकॅलिझमचं एक वेगळं एक्सप्रेशन असेल. पण अनलेस अँड अंटिल यू ॲड्रेस दॅट फंडामेंटलिझम अँड रॅडिकॅलिझम इन रूट, मूळ कारण शेवटी मूळ वाहती गंगा ती तिथेच येणार आहे. दुसरी गोष्ट याच्यासाठी जसं मगाशी म्हटलं की ऑल आउट ऑफ सोसायटी अप्रोच लागणार आहे. मी सांगत होतो की 11 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टासमोर एक केस आली. सिद्धार्थ दवे म्हणतायत की तो सईद मामूर अली नावाचा एक दहशतवादाच्या ह्याच्याखाली की आज चुकीचं, टुडे इज बॅड मॉर्निंग टू आर्ग्यू धिस केस, कारण की ही इज आर्ग्युइंग फॉर अ टेररिस्ट. त्यावेळेस सुप्रीम कोर्ट जस्टिसनी सांगितलं, जस्टिस संदीप मेहतांनी, की टुडे इज द बेस्ट डे टू सेंड अ मेसेज. याला एक ऑल आउट ऑफ सोसायटी अप्रोच, ऑल आउट ऑफ नेशन अप्रोच, हा एक जी महत्त्वाची गोष्ट आहे. तर दिल्ली याच्यामधनं आपण शिकायची गोष्ट महत्त्वाची काय की सिक्युरिटी इज नॉट responsibility, sole responsibility of security agencies. In modern risk societies, security is responsibility of everyone and everybody. And this is a right starting point to understand this. Okay. आणि लास्ट पॉईंट की पॉलिटिकल विल मधनं की ज्या पद्धतीने म्हणजे की यांनी पण 48 तास घेतले, पवन खेरा म्हणले की तुम्ही एवढा का वेळ घेतला, दे टूक देअर टाइम. ठीक आहे. परत त्यांनी ज्यावेळेस सांगितलं होतं की हे जे तुम्ही लगेच हे न्यू नॉर्मल आहे आणि ह्याच्यावरून तुम्ही वॉर करणार का, ते कॉन्फिडंट असल्यामुळे त्यांनी तो वॉरही म्हणजे ती युद्ध घोषणाही केली नाही किंवा त्याची गरजही पडली नाही असं. सो दे आर व्हेरी कॉन्फिडंट अँड व्हेरी म्हणजे आता पॉलिटिकल विल खूप चांगली अशा गोष्टींचं उत्तर घेताना. कन्क्लूड करताना मला हे सांगायला वाटेल की अफगाणिस्तानमध्ये ज्यावेळेस रशियाचा अटॅक आला आणि नंतर अमेरिकन आले त्यावेळेस अफगाणिस्तानमध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितली काय, तुमच्याकडे वेळ आहे पण आमच्याकडे घड्याळ आहे. ज्यावेळेस भारताचं सार्वभौमत्व, अखंडत्व, एकता, संस्कृती, परंपरा ह्या ज्यावेळेस धोक्यात येतील त्यावेळेस भारत सरकारकडे फक्त घड्याळही नाही पण वेळही आहे. हे भारत सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये स्वतःच्या राजकीय इच्छाशक्तीने दाखवून दिलेलं आहे आणि हे असंच पुढे चालू ठेवणं ही एक महत्त्वाची गरज आहे. बरंच असं मला वाटतं चर्चा झालेली आहे आणि आणखी तपास सुरू आहे दिल्ली ब्लास्टचा. पण तुम्ही अगदी खोलवर जाऊन आम्हाला जी माहिती दिली आहे, समजून सांगितलेत, काही मुद्दे देखील मांडलेत, ते नक्कीच खूप चांगली चर्चा झाली. आणि सर तुमचं खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याकडे वेळ काढून आलेला आहात आणि खूप चांगली चर्चा केलीत आणि आमच्या प्रेक्षकांना देखील ते नक्कीच आवडेल. तुमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि असेच पॉडकास्ट आणि अशाच चर्चा ऐकण्यासाठी लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.